नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज एका बहुचर्चित किंवा सध्या अगदी प्रत्येकाला जाणवणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. की गेले 2-4 दिवस तुम्ही पेपरला पाहत असाल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध आहे का, सुरू झालंय का दोघं एकमेकाला टाळायचा प्रयत्न करतात, अशी चर्चा सगळीकडे चालू झाली आहे. अर्थात दोघं त्यांना विचारलं तर सांगतात आमचं असं काही झालेलं नाही, हे बातम्यांमध्ये येणारे खोडसाळपणा आहे. पण नॉर्मली या कृती ज्या आहेत, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसला टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा सूचक शब्दामध्ये टीका करतात, तर ते पाहता महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललेलं आहे. एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वाद चालू आहेत का, शीतयुद्ध कशाचे, याचे कारणं काय आहे, तर हेच तुम्हाला समजून घेण्यासाठी मी आज हा व्हिडिओ केलेला आहे. की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत, हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आता हे दोघंही नकार देतात, पण ही गोष्ट सत्य आहे. आता प्रश्न कसा आहे की असं का होतं. आता 2022 जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष फोडून आपल्याबरोबर 40 आमदार घेऊन बाहेर पडले, त्यांना भाजपने पाठिंबा दिला. आता त्यावेळेस जर देवेंद्र फडणवीस म्हणले असते की मी मुख्यमंत्री तू उपमुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे ॲग्री झाले असते, कारण त्यांना दुसरा पर्याय नव्हता आणि त्यांना आता उपमुख्यमंत्रीपद कधी मिळालंच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचं प्रमोशन झालं असतं. पण देवेंद्र फडणवीस पडले मोठ्या मानाचे आणि प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांनी स्वतः श्रेष्ठीने सांगितले की त्यांना मुख्यमंत्रीपद द्या, की त्याच्यामुळं शिवसेनेतून फुटून बाहेर पडणाऱ्यांना बक्षीस मिळालं असं दिसून येईल. आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं की मी बाळासाहेबांना प्रॉमिस दिलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करील, तर त्यांनी तर दुसरं कोणाला मुख्यमंत्री केले नाही, स्वतःच झाले. पण भाजपने मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, असं क्रेडिट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. आता ही राजकीय चूकच होती. आपलं पद, याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणे की एखाद्याला आपल्या जेवणाचं ताट द्यावं पण पाठ देऊ नये. पाठ देऊ नये म्हणजे काय, आपली खुर्ची, आपली जागा, घर कधी देऊ नये. मग आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे काय झालं की त्यांना त्या पदाचं ऊब मिळाली, त्या पदाचा मान सन्मान काय असतो तो त्यांना मिळाला. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये किंवा मलाच मुख्यमंत्री करावं कायम, ही भावना रुजणं ही साहजिक आहे. की त्या पदावर एकदा माणूस बसला तर ते पद त्याला कायम मिळावं असं वाटणं हे साहजिकच आहे. पुढं काय झालं की 2024ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले. देवेंद्र फडणवीस पूर्वी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या हाताखाली एकनाथ शिंदेंनी काम केलं आणि तेच देवेंद्र फडणवीसने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्रीपद म्हणून काम केलं, न लाजता केलं. त्यांना कायम माननीय मुख्यमंत्री असंच म्हटलं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही इलेक्शन लढू असं पण झालं. पण इलेक्शन झाल्यानंतर भाजपच्या 132 सीट आल्यात, एकनाथ शिंदेंच्या 57 सीट आल्या. आता हे 57 सीटसुद्धा ज्या आल्या त्या भाजपच्या मदतीमुळं आल्या, आता एवढ्या सीट आल्या नसत्या. त्याच्यामध्ये मोदींची इमेज आहे, देवेंद्र फडणवीसांची इमेज आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मनपासून काम केल्यामुळं एकनाथ शिंदेंचे 57 सीट आले. पण त्यांचा तो गैरसमज झाला की बाबा मी मुख्यमंत्री होतो त्या काळात जी काही कामं केली त्याच्यामुळंच आम्ही हे निवडून आलो. मग तुम्हाला जर 100 सीट 80 सीट दिल्या होत्या तर 80 पैकी 57च का आल्या नाही का. भाजपचा स्ट्राईक रेट जास्त का राहिला, तर तो गैरसमज त्यांच्या मनामध्ये कायम राहिला आणि मग त्यांनी भाजपकडे मागणी केली की मला तुम्ही मुख्यमंत्री पुन्हा करा. भाजपने नकार दिला की आम्ही मागच्या वेळेस सॅक्रिफाईस केलं, आता यावेळेस आमचा मुख्यमंत्री बसेल, तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. अतिशय नाईलाजाने ते उपमुख्यमंत्री झाले, पण त्यांच्या मनामध्ये ती खतखत कायम होती.
आता देवेंद्र फडणवीस कसे आहेत, तर अतिशय तीक्ष्ण हुशार माणूस आहे. कोणाची नांगी कुठं दाबायची, कोणाला कुठल्या लायकीला ठेवायचं हे सगळं त्यांना समजतं. त्याच्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेचे जे कार्यक्रम होते त्याला त्यांनी चाप लावला की PA मला विचारल्यावर भरायचा. त्यांचे मंत्रिमंडळ जे होते त्यांना PA कोणते नेमायचे हे मुख्यमंत्र्यांनी ठरवलं. अशा बऱ्याच गोष्टी किंवा त्यांनी काही गोष्टी चालू केल्या होत्या त्याला देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लावला. म्हणजे हळूहळू त्यांनी एकनाथ शिंदेंना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे जाणून होतं की आपल्याला न कळत आपल्याला देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, आपलं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते सहज घडणारी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये मोठेपणा काही नाही. मी मुख्यमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री पदाला मोठेपणा देणार असं होणार नाही. मुख्यमंत्री पदाचा जो मान आहे तो त्यांनाच मिळाला पाहिजे. 2024ला निवडणुकीमध्ये भाजपने जे दणदणीत यश मिळवलं त्याचा इफेक्ट सगळ्या महाराष्ट्रभर जाणवला आणि भाजपची ताकद वाढलेली दिसून आली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. मग आता भाजपला वाटतं की बहुतांश ठिकाणी आमचं लोक निवडून यावेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला वाटतं आमचे लोक निवडून यावेत, आणि अजितदादा पवारांना सुद्धा वाटतं की आमचे लोक निवडतात. तर हा नैसर्गिक भाग आहे. पण आपली कुवत पाहिली पाहिजे ना. तुम्हाला जर युती म्हणून लढायचं असेल तर भाजपचे जास्त जागा तुम्ही दिल्याच पाहिजे. त्याच्याच प्रमाणात शिवसेनेचे जास्त त्याच्या खालोखाल अजितदादा. पण शिवसेनेला वाटतं की आम्ही मोठे आहोत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही स्वबळावर लढू. अजितदादांना ग्रामीण भागात चांगला पाठिंबा असल्यामुळे त्या ठिकाणी करतात. मग जिथं भाजपचं क्रेडिट आहे तिथं आम्हाला बरोबर घ्या, आणि जिथं आमचं ताकद आहे तिथं मात्र आम्ही भाजपला बरोबर घेणार नाही. ही जी मनोवृत्ती अजितदादा आणि एकनाथ शिंदेमध्ये दिसली त्याचा भाजपनं म्हणजे आतून विरोध केलेला आहे. आणि त्यांनी सांगितले की आम्हाला स्वबळावर लढायचं. मग आम्ही ठाण्यामध्ये सुद्धा आमचे लोक उभे करू. आता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा गड आहे, एकनाथ शिंदे प्रबळ आहेत. डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे प्रबळ आहेत. पण तिथं जर तुम्ही स्वबळावर लढणार आणि मुंबईमध्ये मात्र आम्हाला मदतीला घ्या, पुण्यामध्ये आम्हाला मदतीला घ्या, असं होणार नाही ना. त्याच्यामुळं या दोघांमध्ये धुसफूस चालू झालेली आहे. शिवसेनेचे जे काही लोक आहेत मग त्यांनी कधी राष्ट्रवादीवर युती केली, काही ठिकाणी तर चक्क आपले शत्रू जे आहेत उबाटा सेनेचे त्यांच्याबरोबर युती केली आहेत. त्याच्यामुळं सगळीकडे गोंधळ चालू झालेला आहे. आणि मग एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले, त्यांच्याकडे तक्रार केली की आम्हाला महत्त्व दिलं जात नाही, आमचे लोक फोडले जातात, आमचे नगरसेवक भाजपात सामील होतात. तर त्याला तरट. आता भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेत सामील झाले तर ते आनंदाने शिवसेना त्यांना स्वीकारते. पण शिवसेनेचे काही लोक भाजपात गेले तर त्यांना मात्र वाईट वाटतं. म्हणून मग देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांना धापलं की सुरुवात तुम्ही केलेली आहे. अंबरनाथमध्ये तुम्ही आमच्या भाजपचे लोक सामील करून घेतले, तेव्हा मोठा जल्लोष केला. मग तुमचे लोक आम्ही सामील करून घेतले, तुम्हाला काय वाईट वाटतं? त्याच्यामुळे असं दुहेरी चालणार नाही. करायचं तर तुम्ही पण सामील करा, आम्ही करतो. नाही तर एकमेकाच्या लोकांना सामील करून घ्यायचं नाही हा नियम ठरवा. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आणि त्याच्यातून धुसफूस चालू झालेली आहे. आता याचे परिणाम महाराष्ट्रावर काय होतात की आपण एक गृहीत धरलं किंवा दोघांचं पटतच नाही तर भाजपला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. एकनाथ शिंदे जर बाहेर पडले तर त्यांना उबाटा शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस जवळ करणार नाहीत. भाजपापासून लांब गेलं तर भाजपपासून त्यांना म्हणजे त्यांच्या त्या 57 आमदारामध्ये 15 आमदार असे आहेत की जे भाजपचे सदस्य आहेत पण त्यांना शिवसेनेतून उभं केलेले आहेत. मग ते लोक राजीनामा देतील, शिंदेचं पाठबळ जे आमदाराचं बळ आहे ते कमी होईल. त्याच्यामुळे शिंदेंचा नाईलाज आहे.
किती अपमान झाला तरी त्यांना भाजपबरोबर राहणं गरजेचं. ते गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट खुश होईल, कारण अधिक मंत्रिपद त्यांच्या वाटेला येतील. त्याच्यामुळे ते तर वाट पाहतात एकनाथ शिंदे कधी बाहेर जाते. ही गोची सगळीकडे चालू झालेली आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या का 2029ला ज्या विधानसभा निवडणुका होतील तेव्हा भाजप स्वबळावर लढेल. त्यांना सांगेल की निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याबरोबर युती करू शकता, त्यावेळेस आम्हाला काय मंत्रिपद द्यायचे देऊ, पण आम्ही संपूर्ण सीटं आमच्या बळावर लढणार. किंवा युती करायची झाली तर मागच्या वेळेस 150 सीटवर लढले, आता 200 सीटवर लढू, तुम्हाला काय उरलेलं आहे त्या जागा देऊ. तर असा प्रकार आता महाराष्ट्रात सुरू होईल. भाजप अधिक प्रबळ होत चालला आहे. एकनाथ शिंदेंना पर्याय नसल्यामुळे भाजपवर राहणं भाग आहे म्हटल्यामध्ये अजितदादा आपलं घोडं दामटायचा प्रयत्न कर, कारण त्यांच्याकडं अर्थ खातं आहे. त्याच्यामुळं त्यांनी आता परवा बारामतीत कबूल केलं की जिथं 50 कोटी निधी द्यायचा तिथं मी 350 कोटी निधी बारामतीला दिला. म्हणजे ही पार्शलिटी आहे. एक अर्थमंत्री पदावर राहून त्यांनी त्यांच्या लोकांना जास्त निधी देणं आणि बाकीच्यांना कमी देणं हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे किंवा त्यांचं अर्थ खातं काढून घेण्याची जर वेळ आली तर काढून घेतलं पाहिजे. कारण शिवसेनेची भाजपच्या लोकांची ती तक्रारच आहे. हे निधी वाटप करताना राष्ट्रवादी अजितदादाच्या लोकांना जास्त देतात, बाकीच्यांना कमी देतात. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या तिघांमध्ये शीतयुद्ध सुरू होईल. त्याच्यात भाजप तावून सुराखून निघेल. एकनाथ शिंदेंनी तक्रार करून काय केलं, भाजपने सांगितलं की तुम्ही 2029चं ध्येय ठरवून जास्तीत जास्त पक्ष मोठा करा, बळकट करा. म्हणजे काय करा की एकनाथ शिंदेंचे जेवढे लोक येतील तेवढे भाजपात सामील करून घ्या, असं त्याचं डायल. म्हणजे जाऊन काय केलं ते एकनाथ शिंदेंनी पायावर धोंडा पाडून घेतला. जो विषय त्यांच्या डोक्यात नव्हता तो त्यांनी भरून दिला आणि त्यांनी खाली सांगितलं की चांगलं चाललं. म्हणजे त्यांना क्लीन शीट मिळालं. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप घडामोडी तुम्हाला पाहायला दिसून येतील आणि 2029चं जे ध्येय आहे लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उलथपाली झालेल्या दिसून येतं. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.